श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. उद्या आहे 19 एप्रिल, अक्षय तृतीया, ज्या दिवसाची आपण संपूर्ण वर्ष वाट बघतो. असे काही दिवस असतात जसे की गुढीपाडवा, अक्षय तृतीया, ज्या दिवशी कोणत्याही गोष्टीचा शुभ मुहूर्त आपल्याला पाहावा लागत नाही. अक्षय तृतीयेला करण्याचे 5 अचूक उपाय जे तुम्हाला श्रीमंतीच्या मार्गाकडे नेतील असे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. व्हिडिओ लगेचच सुरुवात करते, पण त्याआधी सांगू इच्छिते तुम्हाला की ज्यांना ज्यांना अघोर लक्ष्मी मंत्राने सिद्ध केलेली जपमाळ हवी आहे, त्या माळेवर तुम्ही त्यानंतर सलग 21 दिवस जप करायचा आहे आणि त्यानंतर कंटिन्यू केलात अतिउत्तम, नाहीतर किमान 11 वेळा तरी त्याच माळेवर तुम्हाला तो जप करायचा आहे. तो जप मी तुम्हाला जेव्हा तुमच्याकडे माळ पोहोचेल तेव्हा सांगणार आहे. तो जो मंत्र आहे तो सिद्ध मंत्र आहे, तो कोणालाही शेअर करायचा नाही, अगदी स्वतःच्या घरातल्या सख्या पतीला सुद्धा नाही. तुम्ही करणार असाल तर तो फक्त तुम्हीच करायचा. ती माळ रुद्राक्षाची जी आहे ती मी जशी देईन पोटलीमध्ये घालून तशीच ठेवायची, ही एकच अट आहे. मात्र अघोर लक्ष्मी सिद्ध जेव्हा साधना आपण करतो तेव्हा अतिशय इतके अमेझिंग रिझल्ट बघायला मिळतात आणि म्हणूनच त्या मी अक्षय तृतीयेपासून सलग पुढे 21 दिवस सिद्ध करणार आहे. उद्यापासून सिद्ध करणार आहे. त्यामुळे ज्यांना हव्यात, आता 50 ऑर्डर आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत, मात्र सगळ्यांची वाढती मागणी बघून मी अजून 50 बुकिंग फक्त घेणार आहे. त्याच्या पुढे मात्र मी जाणार नाही, कारण कोणतीही गोष्ट मला मर्यादितच करायला आवडते. त्यामुळे ज्यांना ज्यांना अघोर लक्ष्मी मंत्र माझ्याकडून हवा आहे, म्हणजे सिद्ध जपमाळ हवी आहे, त्यांनी लगेचच मी जो नंबर देते त्याच्यावर पटकन व्हॉट्सअपला मेसेज करा आणि तुमची माळ बुकिंग करा. माळ दिसायला रुद्राक्षाचीच असणार आहे, मात्र ती सिद्ध केल्यामुळे आणि तुमच्याकडे आल्यावर तुम्ही तो मंत्र त्याच्यावर केल्यामुळे तुम्हाला त्याचे रिझल्ट 100% येणार आहेत, हे मी सांगते. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला आजचा अचूक उपाय तुम्हाला सांगते की अक्षय तृतीयेपासून दररोज मुख्य दरवाजामध्ये एक तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. मुख्य दरवाजात जर रोज उजव्या हाताला, आपण बाहेरून आत येताना उजव्या हाताला एक तुपाचा दिवा लावाल तर तुमच्या घरात सुख, समृद्धी, धनधान्य आल्याशिवाय राहणार नाही. दिवा लावण्याची योग्य पद्धत सांगते. संध्याकाळी 6:45 ते 7 वाजता. आता जे ऑफिस मधून वगैरे उशिरा येतात त्यांनी उशिरा केलं तरी चालेल, पण ज्या गृहिणी घरात आहेत त्यांनी बरोबर 6:45 वाजता देवासमोर दिवा उदबत्ती लावायची. तुपाच्या दिव्यामध्ये कृपया कंजूशी करू नका, कारण आपण सगळं काही खातो पितो, पण खरंच लज्जास्पद आहे की मी कधीही तुम्हाला मागही सांगितले, मी जेव्हा डीमार्टला वगैरे जाते तेव्हा लोक तुपाच्या ऐवजी डालडा घेतात आणि आपल्या खाद्यतेल अगदी घाणीचं घेतात, पण देवाला म्हटलं की पामतेलाची पिशवी घेतात. असे बरेच लोक आहेत, सगळे नाही. पण अशा लोकांची मला कीव येते की जे देवासाठी, ज्यानं आपल्याला जन्म दिला, ज्यानं आपल्यासाठी सगळं काही केलंय, त्याच्यासाठी तुम्ही कंजूशी करू नका. तुपाच्या, शुद्ध गाईच्या तुपाच्या वाती वापरून रोज रात्री, रोज संध्याकाळी एक दिवा तुळशीच्या इथे, एक दिवा देवघरात आणि एक दिवा मुख्य दरवाजात लागला गेलाच पाहिजे. आता कुणीतरी येऊन कमेंट करू नका की ताई आम्हाला खायला पैसा नाही आणि तुम्ही तुपाचे दिवे लावायला सांगताय. नॉनव्हेज खाणाऱ्यांनी लक्षात ठेवा की ते किती महाग आहे आणि त्या पटीत तुपाच्या वाती काय किंमत आहे? काहीच नाही. आपल्याकडे आहेत बघा, 380 रुपयाला तुपाच्या उत्तम वाती आहेत. 50 वाती येतात. 2 डबे घेऊन ठेवा. 2 महिने तुम्हाला बघायला नको, 1-1.5 महिना तर बघायला नको. तुम्हाला हव्या असतील नंबर दिलेला आहे. आता हा तुपाचा दिवा नुसता लावायचा का? तर नाही, त्याच्यामध्ये रोज न चुकता दालचिनीची पावडर घालायची. दालचिनी ही लक्ष्मीला खेचून घेण्यासाठी खूप प्रभावी ठरते. मुख्य करून हा दिवा जर तुम्ही मुख्य दरवाजामध्ये लावलात तर तुम्हाला
इतके पुण्य मिळेल, इतका त्याचा फळ, इतकं लाभ मिळेल त्याचा की तुम्ही मी सांगते म्हणून करून बघा. उपाय नंबर 2, दुसरा उपाय आहे अक्षय तृतीयेपासून 21 दिवस पिरियड आला मध्ये गॅप ठेवा. अक्षय तृतीयेपासून 21 दिवस दालचिनी पावडर घराच्या बाहेर जायचं, म्हणजे मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं आणि दालचिनीची पावडर उजव्या हातात घेऊन ती घरात फुंकायची. आता ही फुंकण्याच्या आधी आपल्याला आपली इच्छा बोलायची की मला महिन्याला 1 लाख रुपये मिळू दे. 1 लाख हे एक्झाम्पल दिलं, 50 असू शकतात, 20 असू शकतात, तुमचं जे बजेट आहे ते. आणि दालचिनीची पावडर उजव्या हातात घ्यायची, इच्छा बोलायची, ती पावडर जरा हातावर पसरवायची आणि मग फुंकायची. हा उपाय नंबर 2. फक्त पिरियड मध्ये गॅप टाका. बाकी 21 दिवस सांगितले ना, ताई तुम्ही 21 सांगताय, आम्ही 365 दिवस करू, अशी जर जिद्द ठेवली तर मग भरभराटच भरभराट आहे तुमची. उपाय नंबर 3. उपाय नंबर 3 आहे, या दिवशी आपल्याला आपलं जे लॉकर आहे, छोटं मोठं लाकडी पत्र्याचं कुठलंही असू दे किंवा तुमचा अगदी पैसे ठेवण्याचा डबा असू दे, प्रत्येकाकडे शक्यतो आजकाल असं नाहीये की लॉकर नाहीयेत. लॉकर मध्ये काय करायचंय तुम्हाला सांगते. एक पिवळं कापड घ्यायचं आहे, कुठल्याही ह्याचं घ्या, पिवळं घ्या म्हणजे झालं, त्याच्यावर अडून राहू नका की सिल्कचंच नाहीये, कॉटनचंच नाही, पिवळं कापड घ्या, फक्त पिवळं कापड घ्या. 11 पिवळ्या कवड्या घ्यायच्या, 2 हळकुंड घ्यायचे, पिवळे हळकुंड ज्याला लेकूर वाळ सुद्धा म्हणतात काही ठिकाणी, हळद नाही, हळकुंड घ्यायचे, 2 हळकुंड घ्यायचे, 11 कवड्या घ्यायच्या, 5 कमळगट्ट्याचे मणी घ्यायचे आणि छोटीशी थोडीशी मोहरी, पिवळी मोहरी, 2 लवंगा आणि 2 हिरवी वेलची, एवढं साहित्य घ्यायचं. त्यामध्ये असेल तर चांदीचा कॉईन ठेवाच ठेवा, नसेल तर 1 रुपयाचा कॉईन ठेवला तरीही चालेल. हे सर्व साहित्य पिवळ्या वस्त्रात घालून लक्ष्मीपाशी म्हणजे देवघरात ठेवायचे आणि ओम श्रीम ह्रीम क्लीम, पुन्हा सांगते व्यवस्थित ऐका, ओम ह्रीम श्रीम क्लीम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा. आणि हे साहित्य आता अक्षय तृतीया उद्या आहे, उद्या तुम्हाला दुपारभर म्हणजे दिवसभर ठेवायचं, संध्याकाळी पण ठेवायचं आणि रात्री 12च्या आत हे जे केलेलं मी सांगितलंय त्याला घट्ट छान गाठ बांधायची आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं, कॅश बॉक्स मध्ये ठेवायचं. पैसा वाढत जाताना तुम्हाला दिसेल. तिजोरीमध्ये उद्याच्या, आता हा उपाय नंबर पुढचा, तिजोरीमध्ये उद्या तुम्हाला एक आरसा ठेवायचा आहे, कुठल्याही आकाराचा असू दे, गोल, चौकोनी, त्रिकोणी, अष्टकोनी, कुठलाही असू दे. तिजोरीमध्ये बॅक साईडला एक आरसा ठेवायचा आणि समोर पैसे ठेवायचे. ह्याच्यामुळे तुमचे पैसे मल्टिप्लाय होत जातील, रिफ्लेक्शन ज्याला म्हणतो, इतके वाढत जातील पैसे की तुम्हालाच कळणार नाही की काय झालं. हा, कष्ट केल्याशिवाय वरून पैसे पडणार नाहीत, त्यामुळं कष्ट करायचेच आहेत. फक्त त्या कष्टाला एक नशिबाची साथ मिळते, ही त्याची महत्वाची गोष्ट आहे. आता उपाय नंबर 5 आणि शेवटचा उपाय, एक चांदीचा कॉईन घ्यायचा आहे, नसेल पुन्हा सांगते 1 रुपयाचा कॉईन घ्यायचा आहे. त्याला हळद आणि केशर, केशर नसेल चालेल, नुसत्या हळदीचा एक तिळा लावायचा. ते जे नाणं आहे ते महालक्ष्मी पाशी ठेवायचं. पुन्हा तोच मंत्र म्हणायचा, ओम ह्रीम श्रीम क्लीम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा. आणि हे नाणं उद्यापासून तुम्हाला आपल्या पॉकेटमध्ये ठेवायचे, जेंट्स पॉकेट, लेडीज पॉकेट, जे काही असेल त्याच्यामध्ये ठेवायचं. पुढच्या वर्षीपर्यंत हा रुपया काही झालं तरी खर्च करायचा नाही. चांदीचं नाणं असेल तरी सेम हाच उपाय आपल्याला करायचा आहे. असे हे 5 विना खर्चाचे, बघा तुम्ही कुठल्याही गोष्टीला काहीही खर्च नाहीये, खूप छान आहे. तुम्ही हे उपाय नक्की करा. आणि हो, अघोर लक्ष्मी सिद्ध जपमाळ लवकरात लवकर बुक करा. त्याचप्रमाणे उद्या तुम्ही सगळेजण ब्रेसलेट तुमच्या अडचणीनुसार बुक करा. आपल्याकडे कोल्हापूर महालक्ष्मीचे आईचे कुंकू घालून आपण महालक्ष्मी कुंचन सिद्ध करून तुम्हाला देतो. उद्याचा मुहूर्त खूप जास्त चांगला आहे आणि उद्या पितळ खरेदी करावं म्हणून उद्या कुंचनचे पण बुकिंग तुम्ही नक्की करा. ज्यांची परिस्थिती आहे त्यांनी 1 ग्रॅम, अर्धा ग्रॅम तरी सोनं नक्की घेऊन या. ते सोनं मल्टिप्लाय होणार, म्हणजे अक्षय होत जाणार, तुम्हाला कधी मोडायची वेळ येणार नाही. म्हणून अक्षय तृतीयेला थोडंसं तरी सोनं, ज्यांना मला सुद्धा यावर्षी आता घर वगैरे झालंय त्यामुळे शक्य नाहीये, पण खरं सांगते ज्यांना जमणार आहे ना
त्यांनी नक्की घ्या. ते नाही तर पितळ तरी घ्या, ते नाही तर चांदी तरी घ्या. आता मी चांदीमध्ये उद्या थोडीशी म्हणजे एक कॉईन माझ्याकडे आहे, पण एक मला अजून घ्यायचा आहे, तर तो कॉईन मी उद्या घेणार आहे. आपल्या आपल्या परिस्थितीप्रमाणे, म्हणजे सोनं नाही खरेदी केली म्हणजे अक्षय तृतीयाच नाही असं बिलकुल नसतं. तुम्ही घेऊ शकता. ज्यांना जी वस्तू माझ्याकडून हवी आहे त्यासाठी खाली नंबर दिलेला आहे, कृपया त्याच्यावर फक्त आणि फक्त व्हॉट्सअप मेसेज करावा. त्याच पद्धतीने तुम्हाला माझ्याकडून काही खाजगी उपाय, काही सेवा, सल्ला काहीही हवं असेल तर आपण पेड कन्सल्टेशन चालू केलेलं आहे. पेड कन्सल्टेशनसाठी सुद्धा व्हॉट्सअपला मेसेज करावा की ताई आम्हाला पेड कन्सल्टेशन हवं आहे. पत्रिका बघणे, वास्तुदोष बघणे किंवा तुमच्या कुठल्याही समस्या असतील तर त्या आपण बघून तुम्हाला त्याच्यावर उपाय सांगत असतो. चांगले उपाय, सात्विक उपाय मी तुम्हाला सांगत असते. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.